जय जय रघुवीर समर्थ। अक्कलकोटचे दयामूर्ती कृपाळू परमेश्वर अवतार स्वामी समर्थ आज तुमच्याशी एक गुप्त संदेश बोलत आहे। भक्तांनो, गरिबी फक्त पैशांची नसते। गरिबी विचारांची असते, आत्मविश्वासाची असते, श्रद्धेची असते। ज्या घरात भीती असते, शंका असते, आळस असतो, तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही। स्वामी म्हणतात, जिथे नाम आहे तिथे काम आहे, जिथे विश्वास आहे तिथे विकास आहे। आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, तक्रार सोडा। नेहमी म्हणू नका, माझं नशीब खराब आहे। नशीब शब्दांनी बदलत नाही, कर्मांनी बदलतं। दुसरी गोष्ट, सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा, जय जय रघुवीर समर्थ। हे नाम तुमच्या घरात सकारात्मक शक्ती निर्माण करेल। तिसरी गोष्ट, कुणाचं वाईट कधीच चिंतू नका। दुसऱ्याला खाली खेचून कोणी वर जात नाही। स्वामींचा गुप्त संकेत असा आहे, तुमच्या घरात एखादी अडलेली गोष्ट आहे। कदाचित जुना राग, जुनी भीती किंवा चुकीची सवय। ती सोडल्याशिवाय समृद्धी येणार नाही। आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना मनापासून सांगा, स्वामी, माझ्या घरातील नकारात्मकता दूर करा। विश्वास ठेवा, बदल सुरू होईल। गरिबी संपवायची असेल तर मन श्रीमंत करा। विचार स्वच्छ ठेवा, कष्टाला घाबरू नका आणि नामस्मरण कधी सोडू नका। स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही मनापासून स्वीकारलात तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलायला सुरुवात होईल। भक्तांनो, तुम्ही म्हणता घरात पैसे टिकत नाहीत, कामात अडथळे येतात, प्रयत्न करूनही यश मिळत नाही। पण स्वामी म्हणतात, समस्या बाहेर नाही, ती आपल्या विचारात आहे। ज्या घरात सतत चिंता असते, ज्या मनात सतत भीती असते, ज्या ओठांवर सतत तक्रार असते, तिथे लक्ष्मी कशी टिकेल? स्वामींचा पहिला संदेश, नकारात्मक बोलणं आजपासून बंद करा। माझं काही होत नाही असं म्हणणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं। दुसरा संदेश, दररोज सकाळी आणि रात्री किमान 2 मिनिट नामस्मरण करा। जय जय रघुवीर समर्थ हे नाम फक्त शब्द नाहीत, ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे। तिसरा संदेश, कष्टाला घाबरू नका। स्वामी कृपा करतात, पण प्रयत्न तुमचेच असतात। जमिनीवर बी पेरलं तरच पीक उगवतं। आज तुम्ही एक संकल्प करा, राग सोडणार, मत्सर सोडणार, आळस सोडणार। स्वामी म्हणतात, जो स्वतःला बदलतो त्याचं नशीब आपोआप बदलतं। गरिबी कायमची संपवायची असेल तर मन श्रीमंत करा, विचार पवित्र ठेवा, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींचं नाम कधी सोडू नका। आजचा हा संदेश जर तुम्ही मनापासून स्वीकारलात तर पुढचे 30 दिवस तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात करतील। विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, कष्ट करतोय तरी पैसा टिकत नाही, प्रयत्न करतोय तरी यश हातातून निसटतं। घरात सतत तणाव, वाद, चिंता का असते? स्वामी म्हणतात, बाहेरचं जग बदलायचं असेल तर आधी आतलं मन बदला। गरिबी ही फक्त पैशांची नसते, गरिबी विचारांची असते, गरिबी श्रद्धेची असते, गरिबी आत्मविश्वासाची असते। स्वामी सांगतात, घरात या 5 गोष्टी असतील तर समृद्धी थांबते। सतत तक्रार करणे, दुसऱ्याचा मत्सर करणे, आळस, देवावर शंका, आईवडिलांचा अनादर। ज्या घरात वडीलधायांचा आशीर्वाद नाही तिथे लक्ष्मीचा वास कमी होतो। ज्या मनात सतत भीती असते
तिथे संधी येऊनही परत जाते. स्वामी म्हणतात, नाम हेच धन आहे. दररोज सकाळी उठल्यावर 21 वेळा म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. हे शब्द फक्त जप नाहीत, ही ऊर्जा आहे. ही तुमच्या घरातील नकारात्मकता जाळणारी अग्निशक्ती आहे. रात्री झोपण्याआधी एक गोष्ट करा. आज दिवसभरात केलेल्या चुका मनात मान्य करा. स्वामींना सांगा, मला योग्य मार्ग दाखवा. स्वामी स्पष्ट सांगतात, कृपा मिळते पण कष्टाशिवाय नाही. फक्त देवाला मागून उपयोग नाही. कष्ट, प्रामाणिकपणा, श्रद्धा, यश. दुसऱ्याचं वाईट करून कधीच कोणी मोठं झालं नाही. मन स्वच्छ ठेवा. कमाई प्रामाणिक ठेवा. आज एक संकल्प करा. घर स्वच्छ ठेवा. देवघर पवित्र ठेवा. दर गुरुवारी दिवा लावा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा. स्वामी म्हणतात, जे देतो त्यालाच मिळतं. दान म्हणजे फक्त पैसा नाही. दान म्हणजे वेळ, प्रेम, मदत, चांगला शब्द. पुढचे 30 दिवस हे नियम पाळा. नामस्मरण, तक्रार बंद, रागावर नियंत्रण, आईवडिलांचा सन्मान आणि प्रामाणिक कष्ट. तुम्ही स्वतः बदल अनुभवाल. भक्तांनो, तुमचं नशीब बदलणार आहे, पण सुरुवात तुमच्यापासून होईल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा संदेश मनात साठवा. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि नाम कधी सोडू नका. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काहीतरी अडलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? कष्ट करूनही पैसा टिकत नाही. संधी येते पण हातातून निसटते. घरात शांतता नाही. मनात समाधान नाही. स्वामी म्हणतात, समस्या बाहेर नाही, ती मनात आहे. गरिबी ही फक्त पैशांची नसते. गरिबी विचारांची असते. गरिबी आत्मविश्वासाची असते. गरिबी श्रद्धेची असते. ज्या मनात सत्य भीती असते, तिथे यश कधीच स्थिर राहत नाही. तुम्ही दिवसातून किती वेळा म्हणता, माझं नशीब खराब आहे, माझं काही होत नाही, आपण गरीबच राहणार. हे शब्द म्हणजे स्वतःवर टाकलेला शाप आहे. आजपासून तक्रार बंद करा. नकारात्मक बोलणं बंद करा. कारण जसं तुम्ही बोलता तसं विश्व तुमच्याकडे परत पाठवतं. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी किमान 5 मिनिट जपा. जय जय रघुवीर समर्थ. हे नाम फक्त उच्चार नाहीत. ही ऊर्जा आहे. ही संरक्षण कवच आहे. ही तुमच्या घरातील अडथळे दूर करणारी शक्ती आहे. नाम घेताना मन शांत ठेवा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि पूर्ण विश्वास ठेवा. घरात सतवाद होत असतील, राग, मत्सर, अपशब्द असतील, तर लक्ष्मी कशी टिकेल? स्वामी सांगतात, घरात देवघर स्वच्छ ठेवा. दर गुरुवारी दिवा लावा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. ज्या घरात वडीलधायांचा सन्मान असतो, तिथे समृद्धी आपोआप येते. स्वामी स्पष्ट सांगतात, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालायचं तुलाच आहे. फक्त देवाला मागून उपयोग नाही. प्रामाणिक कष्ट करा. फसवणूक टाळा. दुसऱ्याचं वाईट करू नका. लक्षात ठेवा, कर्म बदललं की भविष्य बदलतं. आजपासून पुढचे 30 दिवस तक्रार नाही, रागावर नियंत्रण, नामस्मरण रोज, घरात शांतता आणि प्रामाणिक मेहनत. हा छोटा प्रयोग करा. बदल हळूहळू जाणवेल. भक्तांनो, तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात आजच होईल. जर तुम्ही हा संदेश मनापासून स्वीकारलात तर. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा. श्रद्धा ठेवा.
आणि नामस्मरण कधीच सोडू नका. आजचा हा संदेश जर तुम्हाला भावला असेल तर मनात एकच म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. स्वामी सांगतात, तुमच्या घरात या गोष्टी असतील तर समृद्धी दूर राहते. सततची तक्रार, दुसऱ्याचा मत्सर, आळस, राग आणि देवावर संशय. ज्या घरात रोज भांडणं होतात तिथे लक्ष्मी येते पण टिकत नाही. ज्या मनात सतत भीती असते तिथे संधीदार ठोठावून परत जाते. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या शब्दांनी स्वतःचं नुकसान तर करत नाही ना? तुम्ही दिवसातून किती वेळा म्हणता, माझं काहीच होणार नाही, आपलं नशीबच खराब आहे, आपण गरीबच आहोत. हे शब्द म्हणजे स्वतःवर टाकलेली सावली आहे. आजपासून शब्द बदला. सकाळी उठल्यावर म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. विश्वास ठेवा, शब्दांमध्ये ऊर्जा असते. दररोज सकाळी आणि रात्री शांत बसून किमान 10 मिनिट जपा. जय जय रघुवीर समर्थ. नाम घेताना घाई करू नका. डोळे मिटा. स्वामींचे तेजस्वी रूप मनात आणा. श्वासावर लक्ष ठेवा. नाम म्हणजे संरक्षण कवच आहे. नाम म्हणजे घरातील नकारात्मकता जाळणारी दिव्य शक्ती आहे. स्वामी स्पष्ट सांगतात, मी कृपा करतो पण कष्टाशिवाय नाही. फक्त देवाला मागून उपयोग नाही. प्रामाणिक मेहनत करा. दुसऱ्याचं नुकसान करू नका. फसवणूक करू नका. लक्षात ठेवा, कर्म बदललं की भविष्य बदलतं. जर कमाई स्वच्छ असेल तर घरात शांती आणि समृद्धी दोन्ही येतात. घर स्वच्छ ठेवा. देवघर पवित्र ठेवा. दर गुरुवारी दिवा लावा. आईवडिलांचा सन्मान करा. ज्या घरात वडीलधायांचा आशीर्वाद असतो तिथे संकट टिकत नाहीत. दान करा, पण दिखाव्यासाठी नाही, मनापासून करा. दान म्हणजे फक्त पैसा नाही. दान म्हणजे चांगला शब्द, मदत, वेळ, प्रेम. आजपासून पुढचे 30 दिवस तक्रार बंद. रागावर नियंत्रण. दररोज नामस्मरण. प्रामाणिक मेहनत. घरात शांतता. हा प्रयोग करून पहा. बदल हळूहळू जाणवेल. सुरुवातीला अडचणी येतील, पण सातत्य ठेवा भक्तांनो. तुमचं नशीब बदलणार आहे, पण सुरुवात तुमच्यापासून होईल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा संदेश मनात कोरून ठेवा. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि नामस्मरण कधीच सोडू नका. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर मनापासून एकदा म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यभर कष्ट करूनही समाधान नाही? पैसा येतो पण टिकत नाही. संधी येते पण हातातून निसटते. घरात सगळं असूनही शांतता नाही. मनात सतत भीती, काळजी, असुरक्षितता. तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता, पूजा करता, पण तरीही परिस्थिती बदलत नाही असं वाटतं. स्वामी म्हणतात, बदल बाहेरून होत नाही, तो आतून सुरू होतो. मनातली भीती, शंका, तक्रार हीच खरी गरिबी आहे. पैशांची कमी तात्पुरती असते, पण आत्मविश्वासाची कमी माणसाला आतून तोडते. ज्या घरात सतत आपलं काही होत नाही असं बोललं जातं, तिथे सकारात्मक ऊर्जा कशी टिकेल? शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. आपण स्वतःला जे सांगतो तेच हळूहळू सत्य बनतं. म्हणून आजपासून एक नियम करा, नकारात्मक शब्द बंद. मी सक्षम आहे. माझ्यावर स्वामींची कृपा आहे. माझं घर सुरक्षित आहे, अशा वाक्यांनी दिवसाची सुरुवात करा. नामस्मरण हा स्वामींचा सर्वात मोठा खजिना आहे. शांत बसा. डोळे मिटा.
श्वास खोल घ्या आणि हळूवार जपा जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक उच्चारात विश्वास भरा. नाम म्हणजे संरक्षण कवच आहे. जसं सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो, तसं नाम घेतल्यावर मनातील नकारात्मकता हळूहळू विरघळते. घरातील वातावरण खूप महत्त्वाचं असतं. घर स्वच्छ असेल, देवघर पवित्र असेल, वडीलधायांचा सन्मान असेल तर समृद्धीला अडथळा राहत नाही. ज्या घरात रोज वाद, अपशब्द, मत्सर असतो, तिथे शांती टिकत नाही. म्हणून शांतता जपा. एकमेकांना समजून घ्या. स्वामी सांगतात, कृपा मागा, पण कष्ट सोडू नका. देव तुमच्या पाठीशी असतो, पण चालायचं तुम्हालाच असतं. प्रामाणिक मेहनत करा. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं धन कधी सुख देत नाही. कर्म शुद्ध असेल तर फळही शुभच येतं. दान करा, पण मनापासून करा. कुणाला मदतीचा हात द्या, कुणाचं दुःख ऐका. एक चांगला शब्दही दान असतो. जे देता ते अनेक पटींनी परत येतं. राग, मत्सर, आळस हे 3 मोठे शत्रू आहेत. राग मनाची शांती हिरावतो. मत्सर आनंद काढून घेतो. आळस संधी दूर करतो. आज ठरवा, या तिघांवर नियंत्रण ठेवायचं. स्वामींचा गुप्त संदेश असा आहे की तुमचं आयुष्य बदलायला तयार आहे. पण तुम्ही तयार आहात का? बदल म्हणजे अचानक चमत्कार नाही, बदल म्हणजे सातत्याने केलेली छोटी पावलं. दररोज थोडं नामस्मरण. दररोज थोडी सकारात्मकता. दररोज थोडी प्रामाणिक मेहनत. कधी कधी संकट येतात. तेव्हा घाबरू नका. संकट म्हणजे परीक्षा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा. अंधार जास्त गर्द झाला की समजून घ्या, पहाट जवळ आली आहे. तुमच्या घरात जर आर्थिक अडचणी असतील तर आधी मनातील अडथळे दूर करा. चिंता कमी करा. नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आणि मेहनत वाढवा. श्रद्धा आणि शिस्त एकत्र आली की प्रगती नक्की होते. प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. कालच्या चुका मनात ठेवू नका. त्यातून शिका आणि पुढे चला. स्वामींचं नाम तुमच्या प्रत्येक पावलाला दिशा देईल. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, त्यांचं मन दुखावू नका. त्यांच्या आशीर्वादात अशी ऊर्जा असते जी तुमच्या मार्गातील अडथळे कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसाचा आढावा घ्या. कुठे चूक झाली, कुठे सुधारणा हवी हे शांतपणे विचार करा. स्वामींना सांगा, मला योग्य मार्ग दाखवा. भक्तांनो, तुमचं नशीब बदलणार आहे, पण सुरुवात तुमच्यापासून होईल. आजचा दिवसच पहिलं पाऊल असू दे. श्रद्धा ठेवा. संयम ठेवा. सातत्य ठेवा. ज्या क्षणी तुम्ही मनापासून विश्वास ठेवता, त्या क्षणी कृपेचा प्रवाह सुरू होतो. बदल हळूहळू जाणवेल. घरात शांतता वाढेल. मन स्थिर होईल. कामात प्रगती दिसेल. हा संदेश मनात साठवा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. आणि कधीच हार मानू नका. भक्तांनो, तुम्ही कष्ट करता, पण मनात नेहमी चिंता असते. पैसा येतो, पण टिकत नाही. घरात सगळं असूनही समाधान नसतं. तुम्हाला वाटतं, माझं नशीबच खराब आहे, पण स्वामी म्हणतात, नशीब शब्दांनी नाही, विचारांनी आणि कर्मांनी बदलतं. गरिबी ही फक्त पैशांची नसते. गरिबी ही मनाची असते. ज्या मनात सतत भीती असते, तक्रार असते, स्वतःवर विश्वास नसतो, तिथे यश टिकत नाही. म्हणून आजपासून एक नियम करा, नकारात्मक बोलणं बंद. स्वतःला कधीही कमी समजू नका. सकाळी उठल्यावर डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने शुभ होऊ दे. आणि हळूवार जपा, जय जय रघुवीर समर्थ. हे नाम म्हणजे तुमचं संरक्षण कवच आहे.
जसं अंधार दूर करण्यासाठी दिवा लावावा लागतो तसं आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवा. वडीलधायांचा सन्मान करा. रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याचा मत्सर करू नका, कारण मत्सर आणि राग हेच प्रगतीचे मोठे अडथळे आहेत. स्वामी सांगतात, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालायचं तुलाच आहे. म्हणजेच कृपा आहे, पण कष्टही आवश्यक आहेत. प्रामाणिकपणे काम करा. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं काहीही सुख देत नाही. रात्री झोपण्याआधी दिवसाचा विचार करा. कुठे चूक झाली, कुठे सुधारणा करायची आहे, हे मनात मान्य करा. स्वामींना सांगा, मला योग्य मार्ग दाखवा. भक्तांनो, बदल एका दिवसात होणार नाही, पण सातत्य ठेवलं तर नक्की होईल. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि नामस्मरण कधीही सोडू नका. विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी म्हणतात, परीक्षा ही शिक्षा नसते, ती तयारी असते. जसं सोनं तावून सुलाखून अधिक चमकतं, तसं संकटातून माणूस अधिक मजबूत बनतो. गरिबी ही फक्त पैशांची नसते, गरिबी विचारांची असते. ज्या मनात सतभीती, तक्रार, मत्सर आणि स्वतःवर अविश्वास असतो, तिथे समृद्धी टिकत नाही. म्हणून पहिला बदल मनात करा. तुमचे शब्द बदला. माझं काही होत नाही असं म्हणणं बंद करा. माझ्यावर स्वामींची कृपा आहे असं ठामपणे म्हणा. शब्दांमध्ये शक्ती असते. तुम्ही जसं बोलता तसं विश्व तुमच्याकडे परत पाठवतं. दररोज सकाळी उठल्यावर डोळे मिटा, शांत बसा आणि हळूवार जपा. जय जय रघुवीर समर्थ. नाम घेताना घाई करू नका. प्रत्येक उच्चारात विश्वास भरा. नाम म्हणजे ऊर्जा आहे, संरक्षण कवच आहे. घरातील वातावरण खूप महत्त्वाचं आहे. घरात जर सत्वाद, अपशब्द, राग असेल तर लक्ष्मी टिकत नाही. घर स्वच्छ ठेवा. देवघर पवित्र ठेवा. दर गुरुवारी दिवा लावा. आईवडिलांचा सन्मान करा. त्यांच्या आशीर्वादात अशी शक्ती असते जी संकट कमी करते. त्यांच्या मनाला दुखावू नका. स्वामी सांगतात, कृपा आहे, पण कष्टही आवश्यक आहेत. फक्त मागून उपयोग नाही. प्रामाणिक मेहनत करा. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं धन कधी सुख देत नाही. कर्म शुद्ध असेल तर परिणामही शुभ असतो. राग, मत्सर आणि आळस हे 3 मोठे अडथळे आहेत. राग मनाची शांती हिरावतो. मत्सर आनंद नष्ट करतो. आळस संधी दूर करतो. आजपासून या 3ही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करा. दान करा, पण दिखाव्यासाठी नाही. कुणाला मदत करा. कुणाचं दुःख ऐका. एक चांगला शब्दही दान असतो. जे देता ते अनेक पटीने परत येतं. रात्री झोपण्यापूर्वी दिवसाचा विचार करा. कुठे चूक झाली, कुठे सुधारणा करायची आहे, हे शांतपणे पहा. स्वामींना सांगा, मला योग्य मार्ग दाखवा. भक्तांनो, बदल एका दिवसात होणार नाही, पण सातत्य ठेवलं तर नक्की होईल. दररोज थोडं नामस्मरण, थोडी सकारात्मकता, थोडी प्रामाणिक मेहनत, हळूहळू आयुष्य बदलतं. कधी कधी अंधार जास्त गडद वाटतो, पण लक्षात ठेवा, पहाट येण्याआधीच अंधार जास्त असतो. संकट म्हणजे शेवट नाही, ती नव्या सुरुवातीची चिन्ह असतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा. संयम ठेवा. श्रद्धा ठेवा. तुमचं नशीब बदलायला तयार आहे. आजच पहिलं पाऊल टाका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. आणि कधीही हार मानू नका. भक्तांनो, आज आपण जे ऐकलं ते फक्त एक प्रवचन नव्हतं. तो आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारा आशीर्वाद होता.
अक्कलकोटचे दयामूर्ती स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या मनात आज एक दिवा लावून गेले आहेत. तो दिवा म्हणजे श्रद्धा, तो दिवा म्हणजे विश्वास, आणि तो दिवा म्हणजे नामस्मरण. कदाचित तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, कदाचित घरात तणाव असेल, कदाचित मनात भीती असेल, पण लक्षात ठेवा, संकट कायमची नसतात. अंधार कायमचा नसतो. रात्र कितीही लांब असली तरी पहाट येतेच. आज इथून उठताना एक गोष्ट मनाशी ठरवा. मी तक्रार करणार नाही. मी हार मानणार नाही. मी स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवणार. दररोज काही क्षण शांत बसा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. हे नाम तुमच्या घराचं संरक्षण करेल, तुमच्या मनाला स्थिरता देईल आणि तुमच्या पावलांना योग्य दिशा देईल. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा संदेश तुमच्यासाठीच होता, तर तो मनात साठवा. त्यावर कृती करा. कारण बदल शब्दांनी नाही, कृतीने होतो. स्वामींचा एक संदेश आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही खात्री मनात ठेवा आणि पुढे चालत राहा. मनापासून एकदा जोरात म्हणा, जय जय रघुवीर.